नमस्कार मित्रांनो, मी अंकुश आरोड स्वागत करतो तुमचं करिअर बाबा लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। आजच्या सेशनमध्ये आपण ऑक्टोबर महिन्यातल्या पहिल्या वीकचं म्हणजे 1 ते 8 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अपडेट्स बघूया। त्या अगोदर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या अदर सोशल मीडिया चॅनलला जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला बँकिंगशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट्स आणि करंटशी रिलेटेड डेली महत्त्वाचे अपडेट्स हे मिळत जातील। आमचे डेली अपडेट्स आम्ही टेलिग्राम चॅनल current_AKR वरती पोस्ट करत असतो। चला मग आपलं आजचं सेशन आपण सुरू करूया। महत्त्वाची न्यूजपासून सुरुवात करूया। 5G सर्व्हिस लॉन्च केलेलं आहे। प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हातून हे लॉन्च झालेलं आहे 1 ऑक्टोबर 2022 पासून। सध्याच्या कंडिशनमध्ये हे फक्त काय मोठ्या सिटीजमध्येच लॉन्च केलेलं बघा। दिल्लीमध्ये हे लॉन्च केलेलं आहे, मुंबई, कोलकाता, चेन्नई, मद्रास, ठीक आहे, आणि अशा मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये सध्या तात्पुरती लॉन्च केलेलं आहे। येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये मोठ्या बऱ्याच डिस्ट्रिक्टमध्ये हे सध्या लॉन्च केलेलं आपल्याला बघायला मिळेल। आणि ही 5G सर्व्हिस गव्हर्नमेंटचा मोटो आहे की जवळपास येत्या 2 वर्षामध्ये इंटायर कंट्री विल बी 5G सर्व्हिस, म्हणजे पूर्ण देशामध्ये 2 वर्षामध्ये त्यांचा पूर्ण कव्हर करायचं आहे, खेड्या सगळे मिळून, ठीक आहे। 5G सर्व्हिसेस खूप फास्ट असणार आहे, 4G पेक्षा पण त्याची स्पीड फास्ट असणार आहे, कनेक्टिव्हिटी फास्ट असणार आहे, रेंजचा प्रॉब्लेम येणार नाही, ठीक आहे। हाय डेटा रेट, लो लेटेन्सी म्हणजे खूप फास्ट असणार आहे, हायली रिलायबल कम्युनिकेशन आहे 5G सर्व्हिस। तर येत्या काळामध्ये आपण बघूया 5G कसं लॉन्च होतं, कसं त्याची स्पीड असणार आहे, ठीक आहे। तर हे महत्त्वाची न्यूज होती। त्यानंतर आहे आणि 5G हे लॉन्च सध्या फक्त एअरटेल आणि जिओ ह्या 2 मोठ्या कंपनीजनी लॉन्च केलेलं आहे, ठीक आहे। पुढची महत्त्वाची न्यूज म्हणजे 68 नॅशनल फिल्म अवॉर्ड, राष्ट्रीय फिल्म अवॉर्ड्स हे घोषित केले गेलेले आहे। दिल्लीमध्ये राष्ट्रीय फिल्म अवॉर्ड्समध्ये राष्ट्रपतीकडून हे अवॉर्ड मिळाले जातात, ठीक आहे। राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू यांच्या हाती हा अवॉर्ड दिल्लीमध्ये 30 सप्टेंबर 2022ला बऱ्याच वेगवेगळ्या फिल्ममध्ये महत्त्वाचे काम केलेल्या दिग्गजांना भेटलेला आहे। तर महत्त्वाचं म्हणजे दादासाहेब फाळके अवॉर्ड तो खूप महत्त्वाचा असतो। तो म्हणजे पूर्ण लाईफ टाईम कंट्रीब्युशन अवॉर्ड असतो। तुमच्या लाईफमध्ये सर्वात खूप महत्त्वाचं जर काम केलं असेल त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तर दादासाहेब फाळके अवॉर्ड हा मिळत असतो। तो यावर्षीचा आशा पारेख यांना मिळालेला आहे बघा। आशा पारेखला कोणता अवॉर्ड मिळाला आहे? दादासाहेब फाळके अवॉर्ड आशा पारेखला, ठीक आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे बेस्ट फीचर फिल्म अवॉर्ड वॉज गिवन टू तामिळ फिल्म सुराराई पोट्रू। आता टॉप फिल्म महत्त्वाचे जे कोणते टॉप फिल्म, टॉप ॲक्टर, टॉप ॲक्ट्रेस, ठीक आहे, दादासाहेब फाळके हे अवॉर्ड आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे। तर त्याच्यामध्ये बेस्ट फीचर फिल्म अवॉर्ड मिळाला आहे सुराराई पोट्रू, तामिळ फिल्म आहे ही फिल्म एका म्हणजे याला हिंदी डब म्हणून उडान म्हणून पण नाव आहे फिल्म पिक्चरचं। सूर्या ॲक्टर आहे ह्याच्यामध्ये मेनली एक बायोग्राफी टाईप मूवी आहे, ठीक आहे। तर एअरप्लेन इंडस्ट्रीमधली ही मूवी आहे। एअरप्लेन जे एक डेक्कन एअरप्लेन्स म्हणून आहे बघा, डेक्कन एअरप्लेन्स म्हणून, तर त्याची ही जवळपास बायोग्राफी म्हणू शकता तुम्ही ही मूवी, ठीक आहे। हिंदी फिल्म तानाजी अनसंग वॉरियर ह्याला सुद्धा, या फिल्मला सुद्धा बेस्ट पॉप्युलर फिल्म म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे। बेस्ट पॉप्युलर फिल्म म्हणून हिंदी फिल्म कोणती? तानाजी यांना बेस्ट पॉप्युलर फिल्म म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे। त्यानंतर मराठी फिल्ममध्ये फ्युनरल ह्याला बेस्ट फिल्म ऑन सोशल इश्यूज या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड मिळाला आहे, सोशल इश्यूजशी रिलेटेड फ्युनरल म्हणून, ठीक आहे। अजय देवगन आणि सूर्या गॉट बेस्ट ॲक्टर अवॉर्ड फॉर हिज फिल्म तानाजी अनसंग वॉरियर अँड सुराराई पोट्रू। तर हे का दोन्ही फिल्मला बेस्ट फिल्म पण मिळालेला आहे आणि बेस्ट ॲक्टर पण त्याच फिल्ममधल्या ॲक्ट्रेसला मिळालेला आहे। अपर्णा बाला मुरली गॉट बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड फॉर सुराराई पोट्रू। तर ही मूवी महत्त्वाची आहे बघा, सुराराई पोट्रू हिला सुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे। सुचिदानंद KR गॉट बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड फॉर मल्याळम फिल्म AK अय्यप्पनम कोशियम। तर बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? पण मल्याळम फिल्म आहे बघा, सच्चिदानंद KR यांना मिळालेला आहे ते। त्यानंतर आहे बेस्ट सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड, ते बेंगाली फिल्म अविजात्रिक ह्याला मिळालेला आहे बघा, अविजात्रिक, ठीक आहे। ते आहे सुप्रतिम भोल यांना मिळाला आहे, त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली ती पिक्चर कोणता होता? अविजात्रिक, ठीक आहे। नेक्स्ट बघूया आपलं न्यूज। आता हे डेथ न्यूज आहे। फॉर्मर MP आणि फर्स्ट चेअरमॅन ऑफ नॅशनल कमिशन फॉर वुमन, राष्ट्रीय महिला आयोगच्या पहिल्या चेअरपर्सन होत्या ह्या, ठीक आहे। त्यांची आणि ते खासदार सुद्धा राहिलेले आहेत जयंती पटनाईक यांचं नाव आहे बघा, हा फोटो आहे त्यांचा, जयंती पटनाईक, ठीक आहे। तर जयंती पटनाईक कोण होते? फर्स्ट नॅशनल वुमन्स कमिशन अँड फॉर्मर मेंबर ऑफ पार्लिमेंट, ठीक आहे। ते भुवनेश्वरचे रहिवासी होते, भुवनेश्वर कॅपिटल ऑफ ओडिशा। शी वॉज द वाईफ ऑफ लेट जानकी बल्लभ पटनाईक यांचे ते वाईफ होत्या, ठीक आहे। ओके चलो ठीक आहे। नेक्स्ट न्यूज बघूया आपली।
PM नरेंद्र मोदी डिक्लेअर 36 नॅशनल गेम्स ओपन इन अहमदाबाद. आता नॅशनल गेम्स अहमदाबादमध्ये यावर्षीचं अहमदाबादमध्ये स्टार्ट केलं गेलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या हाती. ठीक आहे, कुठे झालेलं आहे ते नरेंद्र मोदी स्टेडियम इन अहमदाबाद, इथं त्यांचं सेरेमनी ओपनिंग झालेलं आहे. ठीक आहे, जवळपास हे नॅशनल गेम्स 7 वर्षानंतर खेळल्या जाते बघा यावर्षी. का? कारण की 2020ला जे काही नॅशनल गेम्स होतं गोवाला, तर ते पोस्टपोन झालेलं होतं कोविडच्या कारणांमुळे. ठीक आहे, तर 2015 नंतर 2020ला होणार होतं, पण 2020 ते पोस्टपोन झालं होतं. तर सध्या जवळपास 7 वर्षानंतर हे नॅशनल गेम्स आपण अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेले आहे. नेक्स्ट अपडेट्स बघूया आपलं. केरलाज पुलमपारा डिक्लेअर्ड फर्स्ट फुल्ली डिजिटल लिटरेट पंचायत. आता डिजिटली पंचायत, साक्षर गाव म्हणतो आपण, जे जवळपास सगळे 100% त्यांना लिहिता वाचता येते त्याला आपण साक्षर गाव म्हणतो, फुल्ली 100%. पण हा जो आहे हे काय आहे, डिजिटली लिटरेट म्हणजे सर्वांना 100% लोकांना डिजिटली मोबाईल वापरता येतं, मोबाईल रिलेटेड महत्त्वाचे जे काही पेमेंट्स करता येतात. ठीक आहे, काही मोबाईल्स, लॅपटॉप, कम्प्युटर हे शी रिलेटेड बेसिक जे काही गोष्टी आहेत ते त्यांना करता येतात, म्हणून त्यांना डिजिटली लिटरेट म्हणून त्यांनी हे डिक्लेअर केलं आहे. पुलमपारा हे विलेज आहे, पुलमपारा. तर पुलमपारा विलेज हे कुठं आहे बघा, हे विलेज आहे तिरुवनंतपुरम डिस्ट्रिक्टमध्ये. कोणत्या डिस्ट्रिक्ट आहे? तिरुवनंतपुरम डिस्ट्रिक्टमध्ये, केरलामध्ये आहे. ठीक आहे, केरलामध्ये फर्स्ट आहे टोटली डिजिटली लिटरेट पंचायत इन द कंट्री. अनाउन्समेंट कोणी केली? चीफ मिनिस्टर तिथलचे पिनरई विजयन. ठीक आहे, पिनरई विजयन यांनी अनाउन्समेंट केली. गव्हर्नर कोण आहे? आरिफ मोहम्मद खान. कॅपिटल तिरुवनंतपुरम, केरलाची चीफ मिनिस्टर पिनरई विजयन. नेक्स्ट अपडेट बघूया आपलं. नेक्स्ट अपडेट, ॲपल गेट्स इट्स थर्ड आयफोन मॅन्युफॅक्चरर इन इंडिया, पेगॅट्रॉन ओपन्स प्लांट इन तामिळनाडू. आता ॲपलचं थर्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आपल्या भारतामध्ये ओपन होते, थर्ड. ह्याच्या अगोदर 2 प्लांट झालेले आहेत, 2 प्लांट. ठीक आहे, 2 प्लांटचे वेंडर्स आहेत, एक म्हणजे फॉक्सकॉन आहे आणि दुसरा म्हणजे विन्स्ट्रॉन. हे वेंडर ॲपलशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे प्रोडक्ट्स आहेत ते बनवतात, वेंडर थ्रू हे ॲपलचे प्रोडक्ट्स बनवल्या जातात. तर थर्ड आहे पेगॅट्रॉन, यांनी थर्ड प्लांट ओपन केलं आहे तामिळनाडूमध्ये. ठीक आहे, इंडस्ट्रियल पार्क कुठं? तामिळनाडूमध्ये. इंडस्ट्रियल पार्क महिंद्रा सिटी इन चेंगलपट्टू नियर चेन्नई, इथं हा पार्क त्यांनी ओपन केलेला आहे. ठीक आहे, इंडस्ट्रियल इथं हे जवळपास हे युनिट ओपन केलेलं आहे. थर्ड ॲपल वेंडर टू मॅन्युफॅक्चर आयफोन्स इन इंडिया. फॉक्सकॉन फर्स्ट कोणतं आहे? फॉक्सकॉन. सेकंड आहे विस्ट्रॉन. थर्ड आहे पेगॅट्रॉन. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपलं महत्त्वाची न्यूज. टेस्ला सीईओ सर्वांना माहिती असेल बघा, इलॉन मस्क. सर्व वर्ल्डमधले सर्वात रिचेस्ट जो माणूस असेल तो आहे इलॉन मस्क. रिचेस्ट, वर्ल्डचं रिचेस्ट आहे इलॉन मस्क. तर त्यांची टेस्ला कंपनी आहे बघा, टेस्ला इलेक्ट्रिक कार्स वगैरे आहेत, स्मार्ट कार वगैरे आहेत. तर टेस्ला सीईओ इलॉन मस्क यांनी काय केलं, अजून एक प्रोडक्ट आहे ह्युमनाइड ऑप्टिमस रोबोट त्यांनी तयार केलेला आहे. ह्युमनाइड रोबोट, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज केलेला आहे. त्यांचं नाव ठेवलं त्यांनी ऑप्टिमस रोबोट दॅट शेअर्स सम AI सॉफ्टवेअर अँड सेन्सर्स विथ इट्स कार्स ऑटोपायलट ड्रायव्हर असिस्टन्स फीचर. मग ते कारमधले त्यांचं काय AI आणि सेन्सर सिस्टीम आहे त्याशी रिलेटेड ते जवळपास हे मॅच करतं. हे रोबोट त्यांनी बनवलं आहे. रोबोटमध्ये बॅटरी आहे बघा, 2.3 किलोवॅटची बॅटरी पॅक आहे. वायफाय असणार, त्याच्यामध्ये नेटवर्क असणार आहे, LTE कनेक्शन म्हणजे 4G कनेक्शन असणार आहे. ठीक आहे, आणि याची प्राइस जवळपास लेस दॅन $20,000 असणार आहे असं प्रेडिक्टेड केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट अपडेट बघूया महत्त्वाची. एअरटेलनी पार्टनर केले आहे नोकिया बरोबर. एअरटेल आणि नोकियानी पार्टनर केलेलं आहे कशासाठी? होलोग्राफिक टेक्नॉलॉजीसाठी. आता होलोग्राफिक टेक्नॉलॉजीसाठी त्यांनी पार्टनरशिप केली आहे. सध्या बघा तुम्ही, आता 5G लॉन्च झालेलं आहे. 5Gचं पुढच्या येत्या काळामध्ये बऱ्याच 5Gचं कव्हरेज हे वाढणार आहे. तर 5G इनेबल त्यांनी काय केलेलं आहे, एक होलोग्राफिक टेक्नॉलॉजी डेव्हलप करायचा प्रयत्न केला. त्याद्वारे काय होईल, तुम्हाला वेगळ्या ठिकाणचे जे काही लोकेशन आहे तुम्हाला होलोग्राफिक थ्रू तुम्हाला 3D अनुभवायला मिळेल ते. ठीक आहे, तर त्यांनी 2 इंडियन मोबाईल काँग्रेस झालं होतं, त्या टाइमात त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं होतं काय, काशी विश्वनाथ टेम्पल आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी थ्रू होलोग्राफिक इमेजेस, डेमॉन्स्ट्रेटिंग द बेनिफिट्स ऑफ अल्ट्रा फास्ट अँड लो लेटेन्सी 5G नेटवर्कचं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं. ठीक आहे, तर एअरटेल आणि नोकियानी कशासाठी केलेलं आहे करार, पार्टनरशिप केलेलं आहे होलोग्राफिक टेक्नॉलॉजीसाठी. नेक्स्ट अपडेट बघूया आपली. तेलंगणा गव्हर्नमेंटनी एसटीचं जे काही रिझर्वेशन होतं त्याचं त्यांनी पर्सेंटेज वाढवलेलं आहे. 6% होतं आधी, आता 10% केलेलं आहे बघा. तेलंगणा गव्हर्नमेंटनी काय केलं, एसटीचं रिझर्वेशन वाढवलेलं आहे 6% 10% का वाढवलं? कारण की 10% ही त्यांची पॉप्युलेशन होती, त्याला कन्सिडर करून त्यांनी 10% हे वाढवलेलं आहे. ठीक आहे, मग कुठं एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये हे इमिजिएट इफेक्टली त्यांनी रिझर्वेशन वाढवलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट अपडेट बघूया. आता जॅव्हेलियन थ्रोवर
जॅव्हलिन थ्रोवर सर्वात फेमस आपला कोण आहे बघा, नीरज चोप्रा आहे, बरोबर. तुम्हाला जॅव्हलिन थ्रोवर माहित असेल. तर दुसरा जो काही जॅव्हलिन थ्रोवर आहे, इंडियन जॅव्हलिन थ्रोवर शिवपाल सिंग, ह्याला सस्पेंड करण्यात आलेले आहे डोपिंगच्या कारणामुळे. तर डोपिंग काय असतं बघा, इलिगली ड्रग्ज वापरणं स्पोर्ट्सच्या टाइममध्ये, ड्रग्ज वापरणे, त्या ड्रग्ज वापरून जर तुमचं स्पोर्ट्सची जर परफॉर्मन्स वाढत असेल तर ते जर अशा ड्रग्स जर वापरले तर तुम्हाला त्याच्यावरती डोपिंगच्या अंतर्गत पेनल्टी किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला सस्पेंड केलं जातं, काही ना काहीतरी सजा त्याची दिलेली जाते. ठीक आहे. तर ह्याला जवळपास सस्पेंड केलेलं आहे किती, 2025 पर्यंत. डोपिंगचं त्यांनी व्हायोलेशन केलेलं 2025 पर्यंत त्यांना हे सस्पेंड केलेलं आहे. पॉझिटिव्ह त्यांची टेस्ट घेतली होती, त्यांची टेस्ट घेतली होती आणि त्यांच्या टेस्टमध्ये त्यांना मिथेनाडेनॉन, तर हे त्यांना स्टेरॉइड सापडलं होतं त्यांच्या ब्लडमध्ये. कोणतं, मिथेनाडेनॉन. असं प्रश्न पण येऊ शकतो की कोणतं सबस्टन्स त्या जॅव्हलिन थ्रोअर शिवपाल सिंगमध्ये सापडलं होतं. त्याचं नाव होतं मिथेनडायनॉन. ठीक आहे. उत्तर प्रदेश बेस्ड शिवपाल आहे व सिल्वर मेडलिस्ट आहेत बघा. ते 2019 एशियन चॅम्पियनशिप पण त्यांना सिल्वर सुद्धा मिळालं होतं, पण त्यांनी असं ड्रग्सचा यूज केल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई केली आहे. सध्याच्या कंडिशनमध्ये नवजीत कौर धिल्लोन यांच्यावरती पण अँटी डोपिंग व्हायोलेशन मधून त्यांच्यावरती काय केलं होतं, ऍक्शन घेतली गेली होती, बॅन केलं होतं त्यांना सुद्धा. नवजीत कौर धिल्लोन सुद्धा डिस्कस थ्रोवर होते ते. ठीक आहे. नेक्स्ट अपडेट बघूया. रोहित शर्मा फर्स्ट इंडियन क्रिकेटर टू प्ले 400 T20s. आतापर्यंत कोणीच खेळलेलं नाहीये 400 T20s कोणी खेळलेलं आहे. पहिलाच इंडियन क्रिकेटर कोण आहे, रोहित शर्मा. 2 ऑक्टोबर 2022 त्यांची मॅच झाली होती, त्या टायमाला त्यांचं फर्स्ट प्लेअर म्हणून त्यांचं घोषित केलं गेलं होतं. ठीक आहे. ही होल्ड्स रेकॉर्ड फॉर मोस्ट रनसाठी, त्यांचं पण सुद्धा रेकॉर्ड आहे T20साठी 3712 मोस्ट रनसाठी. आता ओनली इंडियन क्रिकेटर टू हॅव प्लेड मोर दॅन 350 मॅचेसमध्ये 350 मॅचेस खेळणारे कोणते इंडियन प्लेअर आहेत बघा T20, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, विराट कोहली आणि MS धोनी, ह्या फक्त 4च प्लेअरनी 350 पेक्षा T20 मॅचेस खेळलेल्या आहेत. त्यामध्ये रोहित शर्माने तर जवळपास 400 हे क्रॉस झालेले आहेत. नेक्स्ट अपडेट बघूया. आता बघा, रशिया आणि युक्रेनमध्ये वॉर चालू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये बऱ्याच दिवसापासून वॉर चालू आहे. तर रशिया आणि युक्रेनचा बराचसा हिस्सा हा म्हणजे त्याच्यावरती त्यांनी कब्जा केलेला होता. तर त्यांनी जवळपास जो काही हिस्सा त्यांनी कब्जा केलेला होता त्यावरती त्यांनी क्लेम केलेले आहे. क्लेम रशियन प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, ट्रीटीज टू बिगिन प्रोसेस ऑफ इनकॉर्पोरेटिंग 4 रशियन कंट्रोल रिजन. रशियाने कंट्रोल केलेले 4 रिजन्स युक्रेनचं. तर त्यांनी मग रशियन फेडरेशनमध्ये त्यांनी इन्क्लूड करण्यासाठी त्यांनी प्रोसेस सुरू केलेली आहे. तर कोणकोणते टेरिटरीज होते ते, लुहान्स्क, डोनेट्स्क इन द ईस्ट अँड खेर्सन अँड Zaporizhia in the south. In the referendum held in the 4 regions, majority of people voted in to join Russia. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या 4 रिजन मधल्या लोकांनी सुद्धा रशियाला जॉईन करण्यासाठी वोटिंग केलेलं आहे बघा. हे पण महत्त्वाची आहे बघा. काय आहे, 4 रिजन मधल्या लोकांनी सुद्धा रशियामध्ये जायची इच्छा आहे. तर हे महत्त्वाचं होतं बघा. पुढचं बघूया. वर्ल्ड्स लार्जेस्ट सफारी पार्क टू बी डेव्हलप इन गुरुग्राम. सगळ्या जगातला मोठा सफारी पार्क गुरुग्राम मध्ये होतोय बघा, हरियाणामध्ये. ठीक आहे. तर हा लार्जेस्ट असणारे वर्ल्ड मधला तो जवळपास किती 10,000 एकरचा आहे. अरिवली रिजन मध्ये, अरिवली माउंटेन रेंज मध्ये हा सफारी पार्क असणार आहे. वर्ल्ड मधला सर्वात लार्जेस्ट पार्क असणार आहे. सीबीआयनी एक ऑपरेशन लॉन्च केलं, त्याचं नाव आहे गरुडा लॉन्च. सीबीआयनी कशासाठी, इलिसिट ड्रग ट्रॅफिकिंगसाठी, ड्रगशी रिलेटेड जे काही ऍक्टिव्हिटीज होतात त्याला रोख करण्यासाठी त्यांनी हे ऑपरेशन गरुडा लॉन्च केले. त्याच्यामध्ये काय करणार आहेत, अरेस्ट करणार आहेत बऱ्याच लोकांना जेशी रिलेटेड ड्रग ट्रॅफिकिंग करतात. ड्रग्सचं काय करतात, ते हँडलर्स असतात, ऑपरेटर करतात, प्रोडक्शन करतात. ठीक आहे. वेगवेगळ्या रिलेटेड ड्रग्स रिलेटेड जे काही ॲक्शन आहे ते या गरुडाशी ऑपरेशनद्वारे केल्या जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट अपडेट बघूया. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हा अवॉर्ड डिक्लेअर केला आहे. तेलंगणाला फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. तेलंगणाला फर्स्ट प्राइज मिळाला कशासाठी, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सर्वात स्वच्छ शहर कोणते आहेत, कोणत्या स्टेटचे आहेत, कोणत्या स्टेटचे सर्वात स्वच्छ शहर आहेत म्हणून हा अवॉर्ड असतो. तर तेलंगणाला फर्स्ट मिळाला आहे, सेकंड हरियाणाला मिळाला आहे, थर्ड तामिळनाडूला मिळाला आहे. थर्ड कशाला मिळालं, तामिळनाडू. तेलंगणाला फर्स्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हरियाणाला सेकंड मिळालेलं आहे बघा. ठीक आहे. आणि वाईल तामिळनाडू वॉज द थर्ड. प्रेझेंट कोणी केला आहे, प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे हा अवॉर्ड प्रेझेंट केलेला आहे. हा अवॉर्ड कोणाद्वारे दिला जातो, जलशक्ती मिनिस्ट्रीद्वारे हा अवॉर्ड दिला जातो. ठीक आहे. सॅनिटेशन स्टेटस ऑफ रुरल स्टेटस, सॅनिटेशन स्टेटसचं चेक करतात ते रुरलमध्ये. पुढचं अपडेट बघूया. SBIने लॉन्च केलेले ग्राम सेवा प्रोग्राम अक्रॉस 6 स्टेट्स ऑफ इंडिया. 6 स्टेट्समध्ये हे ग्राम सेवा प्रोग्राम लॉन्च केले. याद्वारे ते काय करणार आहे, 30 रिमोट विलेजेस
ते काय करणार आहे, दत्तक घेणार आहेत 30 रिमोट विलेजेस. किती, 30 रिमोट विलेजेस अक्रॉस द इंडिया. आणि फोर्थ फेज आहे हा. त्यानंतर कोणत्या स्टेटची, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू आणि वेस्ट बंगाल. ठीक आहे, हरियाणा सुद्धा आहे ह्याच्यामधले जे जवळपास जे काही डिस्ट्रिक्ट्स आहे. ठीक आहे, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, वेस्ट बंगाल ह्याच्याशी मधले रिमोट विलेजेस जे आहेत. ठीक आहे, तर त्यांना ते दत्तक घेणार आहेत, SBIची ग्रामसेवा प्रोग्राम. त्यानंतर पुढचं आहे बघा, विवेक लाल यांची रिलेटेड. डॉक्टर विवेक लाल रिसिव्ह लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड बाय द US प्रेसिडेंट जॉ बायडन कडून त्यांना अवॉर्ड मिळाला आहे, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड डॉक्टर विवेक लाल. ठीक आहे, का, त्यांचं कंट्रीब्युशन विथ ग्रेटफुल रिकॉग्निशन, त्यांना हा सायटेशन सुद्धा मिळालं की विथ ग्रेटफुल रिकॉग्निशन. ठीक आहे, ते काय आहे, ते जनरल ॲटॉमिक्सचे CEO आहेत, जनरल ॲटॉमिक्सचे. ठीक आहे, त्यामध्ये त्यांनी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी रिलेटेड महत्त्वाचं काम केलं आहे. ग्लोबल लीडर इन स्पेशलाइज फील्ड्स ऑफ न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी त्याच्याशी रिलेटेड त्यांना काम केलं, त्यामुळे त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड बाय द US प्रेसिडेंट म्हणजे जो बायडन कडून मिळालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट अपडेट बघूया. स्वांटे पाबो ही सुद्धा महत्त्वाची न्यूज आहे. नोबेल प्राइज मिळाले त्यांना मेडिसिनमध्ये. हे बघा, हे आहेत ते स्वांटे पाबो, 2022चा नोबेल प्राइज इन मेडिसिन. काय मिळालं त्यांना, त्यांनी डिस्कवरीज कन्सर्निंग द जिनोम्स ऑफ एक्सटिंक्ट होमिनिन्स अँड ह्युमन इव्होल्युशनची त्यांनी जिनोमचा रिलेटेड अभ्यास केला. होमोनिन्स म्हणजे आपले लगतचे अँसेस्टर्स. ठीक आहे, होमोसॅपियन्स वगैरे वेगवेगळे कॅटेगरी येतात ना त्यामध्ये. तर एक्सटिंक्ट होमिनिन्स म्हणजे आपल्या लगतचे जे काही एक्सटिंक्ट झालेले जे काही अँसेस्टर्स आहे त्याला आपण होमिनिन्स म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये त्यांना प्राइज मिळालं 10 मिलियन स्वीडिश क्रोनर. ठीक आहे, अँड विल बी हँडेड आउट ऑन 10 डिसेंबर 2022ला हा अवॉर्ड त्यांना मिळतो. अवॉर्डेड बाय द नोबेल असेंब्ली ऑफ स्वीडन्स कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट, याद्वारे हा अवॉर्ड दिला जातो. नेक्स्ट अपडेट बघूया. आता हे महत्त्वाचे बघा, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंड इंड्यूस इन द इंडियन एअरफोर्स. इंडियन एअरफोर्समध्ये नवीन प्रकारचं एक हेलिकॉप्टरचं ॲडिशन झालेलं आहे, नवीन प्रकारचं. आणि हे महत्त्वाचे इंडिजिनियस आहे, म्हणजे भारतीय बनावटीचे हेलिकॉप्टर आहे. लाईट कॉम्बॅक्ट आहे, वॉर हेलिकॉप्टर्स आहे ते, आणि लाईट पण आहे, हलके सुद्धा आहे. बऱ्याच ठिकाणी रिमोट एरियामध्ये हे सुद्धा आपल्याला यूज करू शकतो आपण. ह्याचं नाव काय आहे, प्रचंड. डेव्हलप कोणी केलं आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे इंडियन कंपनीने डेव्हलप केलेलं आहे. हे एक जगामधलं फक्त एकच अटॅक हेलिकॉप्टर आहे की जे काय करू शकतं, लँड आणि टेक ऑफ करू शकतं एकदम हाय अल्टिट्यूडला, म्हणजे 5000 मीटरच्या अल्टिट्यूडला, उंचीवर सुद्धा ते काय करू शकतं, लँड करू शकतं, टेक ऑफ करू शकतं. आणि हे अटॅक कॅटेगरीचं हेलिकॉप्टर आहे. ठीक आहे, लोड वेपन सुद्धा म्हणजे बरेच वेपन लोड करून सुद्धा त्याला काही टेक ऑफ करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. कोणाच्या हाती झालं, हे राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर आहे, त्यांच्या हाती हे काय केलं आहे, हे लॉन्च केलेलं आहे इंडियन एअरफोर्समध्ये, जोधपूरमध्ये त्यांना मिळालेलं आहे. नेक्स्ट अपडेट बघूया. इंदोर गेट्स इंडियाज क्लीनेस्ट सिटी टॅग फॉर 6th टाइम इन अ रो. 6व्या वेळेस मिळते बघा इंदोर सिटीला, आतापर्यंत 6व्या क्लीनेस्ट सिटी, स्वच्छ शहर म्हणून आतापर्यंत 6व्या वेळेस इंदोरला लगातार मिळत आहे स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड म्हणून. ठीक आहे, तर हे स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड 2022 होतं यावेळेस. तर मध्य प्रदेशला फर्स्ट पोझिशन मिळालेलं आहे बेस्ट परफॉर्मिंग स्टेटसाठी. ठीक आहे, त्यानंतर सेकंडला छत्तीसगड आणि थर्ड आहे महाराष्ट्र. स्टेट्स वाईज जर म्हणलं आपण तर फर्स्ट नंबरला आहे मध्य प्रदेश, सेकंडला छत्तीसगड, थर्डला महाराष्ट्र. नेक्स्ट अपडेट बघूया. फॉर्मर जर्मन चान्सलर अँजेला मर्केल माहिती असेल सर्वांना बघा, हे अँजेला मर्केल आहेत. ठीक आहे, ह्यांना UNचा रेफ्युजी अवॉर्ड मिळाला आहे, युनायटेड नेशनचा रेफ्युजी अवॉर्ड मिळाला आहे. का, कारण की त्यांनी काय केलंय, 1.2 मिलियन रेफ्युजीजला ठीक आहे त्यांनी आश्रय दिलेला आहे. 12 लाखच्या वरती रेफ्युजी असिलियम सीकर जे आहेत त्यांना घरदार नव्हते, वॉरमध्ये ज्यांचे नुकसान झालेलं होतं नेबरिंग कंट्रीजद्वारे, त्यांना ह्यांनी रेफ्युजी म्हणून त्यांना काय दिलेलं आहे, आश्रय दिलेला आहे 12 मिलियन. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना अवॉर्ड मिळाला बघा युनायटेड नेशनकडून रेफ्युजी प्राईजचा. ह्याला नानसेन अवॉर्ड सुद्धा म्हणतात. का, कारण की युनायटेड नेशनचे हाय कमिशनर जे होते, फर्स्ट हाय कमिशनर रेफ्युजीचे, युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजी फ्रिडजॉफ नॅन्सेन, ह्याद्वारे त्यांना त्यांचं अवॉर्डचं नाव सुद्धा नॅन्सेन अवॉर्ड हा डिक्लेअर केला आहे. युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीचं हेडक्वार्टर कुठे येते आहे, जिनेवामध्ये. ओके, नेक्स्ट बघूया आपले अपडेट. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने चीनला हरवलेलं आहे कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये, फिबामध्ये. फिबा काय आहे, वुमनची महिलांची बास्केटबॉल वर्ल्ड कप आहे, वुमन्स बास्केटबॉल वर्ल्ड कप. ठीक आहे, त्याच्यामध्ये फायनल मॅच होती USA आणि चायनामध्ये, तर USAने ही बाजी मारलेली आहे. ठीक आहे, फिबामध्ये. फिबाचं नाव लॉंग फॉर्म काय, इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन, आणि ही झाली होती फायनल सिडनी सुपरडॉम ऑस्ट्रेलियामध्ये.
आणि हे कंटिन्युअसली 4th टायटल आहे बघा. हे अमेरिकेचं जवळपास कंटिन्युअसली 4th टायटल आहे फिबा मधलं आणि 11th इन टोटल. ह्या असं आणि त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा त्यांची पोझिशन त्यांनी राखलेली आहे 2024ला जे होणार आहे. ठीक आहे, ह्यामध्ये एजा विल्सन आणि चेल्सिया ग्रे हे बेस्ट परफॉर्मन्स होते, स्टार परफॉर्मन्स ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता टुरिस्ट व्हिजिटसाठी सर्वात बेस्ट स्टेट्स कोणते आहेत बघा. महाराष्ट्र आणि तामिळनाडूला टॉप डेस्टिनेशन अवॉर्ड मिळाला आहे. कशासाठी? फॉरेन टुरिस्टसाठी. म्हणजे जे काही टुरिस्ट येतात बाहेरचे येतात, जे काही लोक येतात ते सर्वात जास्त व्हिजिट कुठं करतात? 1 नंबर महाराष्ट्रात, 2nd नंबर तामिळनाडूला. ठीक आहे, तर मागच्या वर्षी म्हणजे 2021ला 1.26 मिलियन महाराष्ट्रामध्ये आले होते आणि 1.23 तामिळनाडूमध्ये आले होते. ठीक आहे, त्यानंतर 2021च्या जे काही आहे त्या टायमाने मागच्या वर्षी तुलनेमध्ये जवळपास 44% रिडक्शन झालं होतं. का? कारण की कोरोनाचा टाइम झाला होता, कोविड रिस्ट्रिक्शन होते त्या टायमाला. ठीक आहे, रिडक्शन आपल्याला बघायला मिळालेले आहे. पुढचा अपडेट बघूया, महत्त्वाचा आहे. इंडियाचा जो काही मार्स ऑर्बिटर आहे, ठीक आहे, त्यांनी जवळपास 8 वर्ष कंप्लीट केलेले बघा. ऑर्बिट, मार्स ऑर्बिट ह्याची जवळपास लाईफलाईन जवळपास जेव्हा लॉन्च केला होता त्याचा 6 महिन्याचा अंदाजा होता. आपण 6 महिने होऊन सुद्धा आतापर्यंत 8 वर्षापर्यंत तो ऑर्बिट फिरत आहे, तो वर्किंगमध्ये आहे मार्स ऑर्बिटर मिशनसाठी. ठीक आहे, इस्रोनी हा पाठवलेला होता. लॉन्च कधी केला होता? नोव्हेंबर 5, 2013चा आहे बघा. कधी? 2013ला पाठवला होता. आतापर्यंत तो व्यवस्थितरित्या तिथं ऑर्बिट करत आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया आता वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ शुगर म्हणजे आपल्या भारताचं डिक्लेअर झालेलं बघा. वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर आणि कंझ्युमर म्हणजे भारत देश जगामध्ये सर्वात जास्त प्रोड्यूस सुद्धा करतो साखर आणि कंझ्युम सुद्धा करतो. एवढी साखर आपण कंझ्युम करत असतो, त्यामुळेच आपल्या भारतामध्ये डायबिटीज ही वाढलेले बघा. बरोबर आहे की नाही? डायबिटीजचे सर्वात जास्त आपल्याच भारतामध्ये आपण बघायला मिळतो, कारण की आपण देशामध्ये सर्वात जास्त गोड खातो आपण इन शुगर सीझन. ठीक आहे, जवळपास शुगर कॅन वॉज प्रोड्यूस इन द कंट्री 5,000 लाख मेट्रिक टन्स हे जवळपास प्रोड्यूस झालेलं आहे. रेकॉर्ड हायेस्ट शुगर आणि एक्सपोर्टमध्ये पण सुद्धा आपण खूप करतो. आता प्रोडक्शनच खूप होतं, एक्सपोर्टच खूप करतो, 109 लाख मेट्रिक टन. ठीक आहे, ह्या एक्सपोर्टमुळे आपल्याला फॉरेन करन्सी मिळते, जवळपास 40,000 करोडची फॉरेन करन्सी सुद्धा मिळती आपल्याला ह्याच्यामुळं. ठीक आहे, तर काय वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर सुद्धा आहे आणि कंझ्युमर सुद्धा आहे शुगरशी रिलेटेड. बँकशी रिलेटेड महत्त्वाची न्यूज आहे बघा. पीएनबीने लॉन्च काय केलेलं आहे? व्हॉट्सअप बँकिंग लॉन्च केलं आहे. व्हॉट्सअप बँकिंग काय फीचर आहे? एक त्यांनी काय केलं, एक नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर. त्यावर जर तुम्ही हाय पाठवलं तर तुम्हाला बँकिंग रिलेटेड महत्त्वाचे जे काही ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड तुम्ही करू शकता, तर त्याला तुम्ही हेल्प करणार. ते बँकिंगशी रिलेटेड काय करणार? महत्त्वाचे सर्व्हिस प्रोव्हाइड करणार कस्टमरला सुद्धा, नॉन कस्टमर्सला सुद्धा. ठीक आहे, म्हणजे नॉन कस्टमरला अकाउंट ओपन करायचं आहे किंवा काही माहिती ओपन करायची आहे एफडीसाठी वगैरे वेगवेगळ्या जे काही बँकिंग रिलेटेड महत्त्वाची माहिती घ्यायची आहे ते तुम्ही व्हॉट्सअपद्वारे तुम्ही करू शकता आणि महत्त्वाचे ट्रान्झॅक्शन सुद्धा करू शकता व्हॉट्सअप बँकिंगद्वारे. ठीक आहे, पीएनबीचा सीईओ कोण आहे सध्या? अतुल कुमार गोयल आणि व्हॉट्सअपचा सीईओ विल कॅथकार्ट. ठीक आहे, नेक्स्ट अपडेट बघूया. पंकज त्रिपाठी सर्वांना माहिती असेल बघा, मिर्झापूरचा जो ॲक्टर आहे बघा. ठीक आहे, पंकज त्रिपाठी गेट्स ऑनर ॲज अ नॅशनल आयकॉन ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. यांना नॅशनल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं? नॅशनल आयकॉन म्हणून त्यांना डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, इलेक्शन कमिशनसाठी. आणि चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहे सध्या? राजीव कुमार चीफ इलेक्शन कमिशनर आहे. नेक्स्ट अपडेट बघूया आपली. सौदी अरेबिया 2029चं एशियन गेम डेझर्ट मेगा सिटीमध्ये ते काय करणार आहे? होस्ट करणार आहे बघा. सौदी अरेबिया काय करते? डेझर्टच्या मेगा सिटीमध्ये ते होस्ट करणार आहे एशियन विंटर गेम 2029ला. माउंटन कुठं आहे? प्लान माउंटन रेझॉर्ट इन द गल्फ अरब स्टेट. ठीक आहे, मेगा सिटी 500 बिलियन फ्युचरिस्टिक मेगा सिटी year round winter sport complex. The Olympic Council of Asia said that desert and mountains of Saudi Arabia will be turned into playground for winter sports. म्हणजे डेझर्टला ते कन्वर्ट करणार आहे पूर्ण. आता बघा 4-5 वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये ते काय करणार आहे? पूर्ण 5-7-8 वर्षामध्ये ते पूर्ण त्याला डेझर्टला ते प्लेग्राऊंडमध्ये कन्वर्ट करणार आहे सौदी अरेबिया. ठीक आहे, नेक्स्ट अपडेट बघूया. अदानी ग्रीन कमिशन वर्ल्ड्स लार्जेस्ट विंड सोलार हायब्रिड प्लांट आहे इंडियामध्ये. ठीक आहे, इंडियामधला जो काही आहे तो वर्ल्ड्स लार्जेस्ट विंड सोलार पॉवर प्लांट जर म्हणला आपण, वर्ल्ड्स लार्जेस्ट विंड सोलार हायब्रिड पॉवर प्लांट तो आहे अदानी ग्रीन कमिशनचा. ठीक आहे, त्यांचा किती आहे? 600 मेगावॅट कॅपॅसिटी आहे. जैसलमेर राजस्थानमध्ये सर्वात हायब्रिड मधला म्हणजे विंड सोलार कंबाईन मधला वर्ल्डमधला लार्जेस्ट आहे बघा तो. ठीक आहे, प्रोजेक्ट कन्सिस्ट ऑफ 600 मेगावॅट सोलार आणि 150 मेगावॅट विंड प्लांट्स. नेक्स्ट अपडेट बघूया. आरबीआयने एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलं ते म्हणजे
दक्ष म्हणजे काय, एक ॲडव्हान्स सुपरवायझरी प्रोसेस आहे. हे काय करणार आहे, वेगवेगळे जे काही पैशाचे रिलेटेड जे काही मोठे मोठे व्यवहार होतात त्याशी रिलेटेड जे काही फ्रॉड होण्याची शक्यता आहे त्याच्यावरती तो वॉच ठेवणार आहे. मॉनिटर कंप्लायन्स रिक्वायरमेंट इन मोर फोकस मॅनर with the objective of further improving the compliance culture in a supervised entities like banks and NBFCs. ठीक आहे, बँक्समध्ये ते पूर्ण मॉनिटर करणार आहे, इलिगल ॲक्टिव्हिटी काही होत आहे का. ठीक आहे, दक्ष. सायबर इन्सिडेंट रिपोर्टिंग अनालिसिस सुद्धा ह्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल असणार आहे. आरबीआयचं कोणतं ॲप आहे, दक्ष. आरबीआयचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये. नेक्स्ट अपडेट बघूया. अमित शाहनी एक अनाउन्समेंट केलेली आहे, काय, एसटी स्टेटस मिळालं आहे जम्मू काश्मीरमधल्या पहाडी लोकांना. जम्मू काश्मीरमध्ये जे काही पहाडी जी जात आहे त्यांना एसटी स्टेटस मिळालं आहे. एसटी म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब स्टेटस मिळालेलं आहे. ठीक आहे, सध्या माहिती तुम्हाला जम्मू काश्मीरमध्ये काय अबोलिशन ऑफ आर्टिकल 370 आणि 35 झाल्यामुळं आपल्या गव्हर्नमेंटला तिथं रिझर्वेशन ही पॉलिसी आपण रन करू शकतोय. ठीक आहे, नेक्स्ट अपडेट बघूया. मॅजेस्टिक हिंदू टेम्पल ओपन्स इन दुबई. दुबईमध्ये एक हिंदू टेम्पल ओपन करण्यात आलेलं आहे, खूप मोठं भव्य असं मंदिर ओपन केलेलं आहे बघा दुबईमध्ये, हिंदू टेम्पल. ते म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, हे ह्याच्यामध्ये जवळपास अरेबिक आर्किटेक्चर आणि इंडियनचं मिक्सचर आहेत. अरेबिक आणि इंडियनचं मिक्सचर आहे. हे काय करतं, हे मेसेज देतं टॉलरन्स, पीस आणि हार्मनीचं. ठीक आहे, हे कोणत्या विलेजमध्ये आहे, जबेल अली विलेज इथं, दुबईमधल्या जबेल अली विलेजमध्ये. या विलेजला वर्शिप विलेज ऑफ UAE सुद्धा म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट न्यूज बघूया महत्वाची. गव्हर्नमेंट अँड LIC टुगेदर टू डायवेस्ट 60.72% स्टेक इन IDBI बँक. IDBI बँक मधलं जो काही गव्हर्नमेंट आणि LICचे जे काही शेअर्स आहेत ते डिसइन्व्हेस्टमेंट करणार आहे, म्हणजे प्रायव्हेटायझेशन करणार आहे IDBI बँकेचं. ठीक आहे, 60% शेअर्स हे विकून देणार आहेत LIC आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, जवळपास 94% शेअर्स होते बघा या दोन्हींची मिळून. ठीक आहे, तर सध्या 60% शेअर विकले जाणार आहेत. सेंटरचे 85%, LICचे 49% आहेत. ठीक आहे, फर्स्ट अटेम्प्ट टू प्रायव्हेटाइज पब्लिक सेक्टर बँक इन इंडिया. ठीक आहे, आता पूजा पटेल यांना फर्स्ट ॲथलेट इन योगासना म्हणून मिळालेलं बघा. फर्स्ट ॲथलेट बिकम फर्स्ट ॲथलेट टू विन गोल्ड इन योगासना. नॅशनल गेम्स जे खेळले गेले होते त्यामध्ये पहिल्यांदाच योगासना ही कॅटेगरी ॲड केली होती. तर योगासनामधला पहिला जर अवॉर्ड असेल तर तो आहे पूजा पटेल, कारण की आधी हे जवळपास योगासना ही कॅटेगरी ॲडच नव्हती स्पोर्ट्समध्ये. ठीक आहे, तर 36 नॅशनल गेम्समध्ये पूजा पटेलला जे काही गुजरातमध्ये झालं होतं. ठीक आहे, बिकम फर्स्ट ॲथलेट टू विन द गोल्ड इन योगासना. ठीक आहे, योगासना वन ऑफ द 5 स्पोर्ट्स टू बी प्लेड इन नॅशनल गेम्स इन 2002 फॉर द फर्स्ट टाइम खेळला जात आहे. आणि हे जवळपास डिबेट कुठे केलं गेलं तर योगासनात, ते पण याच वर्षी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये. आता अजून दुसरी महत्त्वाची म्हणजे युरोपियन युनियनमध्ये मोठ्या मोठ्या जे काही कंट्रीज आहे बघा, 27 कंट्रीज आहे. ठीक आहे, युरोपियन युनियनमध्ये. तर सर्व युरोपियन युनियननी एक करार म्हणजे एक रूल त्यांनी तयार केलेला आहे. तो रूल म्हणजे सर्व चार्जर्स जे आहे त्यांचं एकच चार्जरची पिन असायला पाहिजे. म्हणजे त्यांनी टाईप-C मध्ये कन्वर्ट केलेलं आहे बघा. सर्व मोबाईलचे चार्जर, डिफरंट कंपनीचे मोबाईल चार्जर्स, आयफोनचं वगैरे बघा, आयफोनचं लाईटनिंग केबल असते बरोबर आहे ना. अदर सगळे फोन आहे ते टाईप-C आहेत. काही जुने फोन मायक्रो USB आहेत आणि काही कॅमेरा जे आहेत डिजिटल त्याचे वेगळे केबल असतात. प्रत्येक केबलचं एकच केबल असायला पाहिजे असं एक पॉलिसी त्यांनी डिक्लेअर केली आहे. न्यू लॉ नवीन एक त्यांनी केलेला आहे. न्यू स्मार्टफोन, टॅबलेट्स, कॅमेरा सर्वांचं एकच केबल असणार आहे, एकच चार्जर ते फॉलो करू शकतात. ह्याच्यामुळे काय होणार आहे, जो काही वेस्ट आहे तो कमी होणार आहे. आता बघा तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल बघा, प्रत्येक फोनचे वेगळे चार्जर्स, आयफोनचं वेगळं चार्जर्स, टॅबलेटचं वेगळं चार्जर, लॅपटॉपचं वेगळं चार्जर, हे सर्व काही त्यांना हे प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी युरोपियन युनियननी नवीन लॉ हा काढलेला आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे, बराच 200 मिलियन युरोज हे वाचणार आहे असं त्यांनी स्टडीमध्ये अभ्यास केलेला आहे. का, कारण की बरेच काय डबल चार्जेस घेण्याची तुम्हाला आवश्यकता भासणार नाही. ठीक आहे, युरोपियन युनियनचं कॅपिटल कुठे आहे, ब्रुसेल्स, बेल्जियममध्ये. आता महत्त्वाचे काही डेज बघूया आपण. वर्ल्ड व्हेजिटेरियन डे 1 ऑक्टोबरला बघितलं आहे बघा. 1 ऑक्टोबरमध्ये काय असतो, वर्ल्ड व्हेजिटेरियन डे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हायलाइट बेनिफिट्स ऑफ व्हेजिटेरियनचे टू ब्रिंग अवेअरनेस टू द इन्व्हायरमेंटल अँड हेल्थ बेनिफिट्स ऑफ व्हेजिटेरियन लाईफस्टाईल. ठीक आहे, 1977 पासून हा जवळपास डिक्लेअर झालेला आहे दिवस. त्यानंतर बाय इंटरनॅशनल व्हेजिटेरियन युनियननी 1978 पासून त्याला इंडोर्स केलेला आहे. ठीक आहे, आणि ऑक्टोबर महिन्याला सुद्धा आपण व्हेजिटेरियन अवेअरनेस मंथ सुद्धा हा ऑब्झर्व केला जातो, व्हेजिटेरियन अवेअरनेस मंथ. ठीक आहे, नेक्स्ट अपडेट बघूया.
अजून ऑक्टोबर 1 इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन सुद्धा सेलिब्रेट केला जातो. इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन, मग हे युनायटेड नेशन इंटरनॅशनल आहे बघा, इंट्रोड्यूस बाय युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने जो आहे इंट्रोड्यूस केलेला आहे. काय ह्याच्यामध्ये ओल्डर पर्सनचे जे काही प्रॉब्लेम्स आहे त्यांची रिलेटेड जे काही त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतात त्यांची रिलेटेड ज्यांना जी काही मदत प्रोव्हाइड करायची आहे त्याची रिलेटेड हे जवळपास हा डे प्रमोट करत असतो. महत्त्वाचे जे काही प्रॉब्लेम्स आहे तो प्रमोट करत असतो. ठीक आहे. त्यानंतर आहे नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे, हा सुद्धा 1 ऑक्टोबरलाच पाळला जातो बघा. नॅशनल इंडियामधला आहे व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे 1 ऑक्टोबरला पाळला जातो. फर्स्ट कधी स्टार्ट केला होता 1975 मध्ये, कोणी इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन अँड इम्युनो हेमोटॉलॉजी. ठीक आहे. सध्या 2.5 लाखापेक्षा जास्त व्हॉलंटरी डोनेट करताय बघा रक्तदान अमृत महोत्सवमध्ये. रक्तदान अमृत महोत्सव झाला होता त्यामध्ये व्हॉलंटिअरली 2.5 लाखापेक्षा जास्त लोकांनी व्हॉलंटरी रक्तदान केलं होतं. नेक्स्ट बघूया 2 ऑक्टोबर सर्वांना माहिती असेल बघा, गांधीजींची जयंती होती. त्या दिवशी इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स हा सुद्धा ऑब्झर्व केला जातो. 2 ऑक्टोबर डेला काय इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स, बर्थडे ऑफ महात्मा गांधी. हा कधीपासून डिक्लेअर झालेला डे 2007 पासून युनायटेड नेशननी हा डिक्लेअर केला बघा. 2007 पासून, कधी 2007 पासून. वन ऑफ द टॉलेस्ट लीडर ऑफ इंडियन वॉज द पायनियर ऑफ द फिलॉसॉफी ऑफ नॉन व्हायलन्स. नॉन व्हायलन्सचे पायनियर मुवमेंट जो काही आहे नॉन व्हायलन्स प्रमोट करण्याचा, तर त्यांनी इंडियाज फ्रीडम त्या टायमाला नॉन व्हायलन्स थ्रू त्यांनी फ्रीडम देण्याचा प्रयत्न केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे बघा. ठीक आहे. लाल बहादूर शास्त्री कोण होते? भारताचे दुसरे प्राईम मिनिस्टर होते जवाहरलाल नेहरू नंतरचे. त्यांचा मोटो फेमस झाला होता बघा, जय जवान जय किसान. ठीक आहे. रिस्पेक्टेड फॉर हिज फोर्थ रायटेड अँड ऑनेस्टी अँड आफ्टर हिज पासिंग, आणि त्यांची डेथ झाल्या त्यांना भारतरत्न सुद्धा मिळालेला होता. म्हणजे पहिला पोस्ट ह्युमसली म्हणजे डेथ झाल्यानंतर पहिला जो कोणता भारतरत्न मिळाला असेल तो लाल बहादूर शास्त्री यांनाच मिळालेला होता. त्यानंतर आहे 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड हॅबिटॅट डे म्हणून ऑब्झर्व केला जातो बघा. वर्ल्ड हॅबिटॅट डे वर्ल्ड हॅबिटॅट डे युनायटेड नेशननी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. त्यामध्ये काय आहे, कोणतं फर्स्ट मंडे ऑफ एव्हरी ऑक्टोबर, म्हणजे आपण फर्स्ट हॅबिटॅट डे म्हणून वर्ल्ड हॅबिटॅट डे म्हणून डिक्लेअर करतो. 2022ला 3 ऑक्टोबर म्हणून हा दिवस आलेला होता. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, टाउन्स अँड सिटीजमध्ये बेसिक अम्युनिटीज जे आहेत लोकांना जनरल पीपलला मिळायला पाहिजे, चांगलं हॅबिटेट तयार व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी त्याचं अवेअरनेस कॅम्पेन हा त्या दिवशी केला जातो. ठीक आहे. 2022ची काय थीम असती, माइंड द गॅप, लिव्ह नो वन अँड प्लेस बिहाइंड. ठीक आहे. नेक्स्ट अपडेट बघूया. 4 ऑक्टोबरला वर्ल्ड ॲनिमल डे सुद्धा ऑब्झर्व केला जातो बघा. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ॲनिमल्सशी रिलेटेड महत्त्वाचे जे काय त्याचे राईट्स असतात त्यांच्याशी रिलेटेड त्यांना राईट्स असतात, त्यांची वेलफेअर्स, ॲनिमलचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाचे अवेअरनेस कॅम्पेन्स हे त्या दिवशी केले जातात. ठीक आहे. वर्ल्ड ॲनिमल डे. नेक्स्ट बघूया वर्ल्ड टीचर डे कधी ऑब्झर्व केला जातो, तो आहे 5 ऑक्टोबरला. 5 ऑक्टोबरला वर्ल्ड टीचर्स डे, जगातला टीचर डे आहे हा 5 ऑक्टोबर. भारतामध्ये कधी डिक्लेअर केला जातो टीचर डे, भारतामध्ये कधी सेलिब्रेट केला जातो, तो आहे 5 सप्टेंबरला एव्हरी इयर. ठीक आहे. ह्या दिवशी काय केलं जातं, टीचरचं जे काही कंट्रीब्युशन आहे त्याशी रिलेटेड त्यांचं ऑनर केलं जातं, त्यांना थँक्यू केलं जातं. ठीक आहे. थीम काय होती, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन बिगिन्स विथ टीचर्स. ठीक आहे. नेक्स्ट बघूया 7 ऑक्टोबर. 7 ऑक्टोबरला काय डे पाळला जातो आहे, वर्ल्ड कॉटन डे. वर्ल्ड कॉटन डे कधी, 7 ऑक्टोबरला. एव्हरी इयर 7 ऑक्टोबर ग्लोबल सेलिब्रेशन ऑफ कॉटन अँड इट्स स्टेक होल्डर्स. कॉटन काय आहे बघा, कपडे बनण्यासाठी टेक्सटाईल इंडस्ट्रीमधला महत्त्वाचा रॉ मटेरियल आहे. ठीक आहे. कॉटन. त्याची थीम काय होती 2022ची, विविंग अ बेटर फ्युचर फॉर कॉटन. ओके. नेक्स्ट अपडेट बघूया. वर्ल्ड स्माइल डे हा सुद्धा 7 ऑक्टोबरला फॉलो केला जातो बघा. वर्ल्ड स्माइल डे 7 ऑक्टोबरला. ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑब्झर्व कधी केला गेला, हा 1999ला फर्स्ट ऑब्झर्व केला गेला हार्वे बॉल यांच्याद्वारे. ठीक आहे. आणि थीम काय आहे बघा, थीम असती स्माइल डेची एव्हरी इयर एकच असती, डू अन ॲक्ट ऑफ काइंडनेस, हेल्प वन पर्सन, स्माइल. ठीक आहे. नेक्स्ट अपडेट बघूया. 8 ऑक्टोबरला इंडियन एअरफोर्स डे हा ऑब्झर्व केला जातो बघा. 8 ऑक्टोबरला इंडियन एअरफोर्स डे ॲन्युअली. ठीक आहे. तर हा इस्टॅब्लिश ऑन द कंट्री 8 ऑक्टोबर कधी केला होता बघा, 8 ऑक्टोबर 1932 पासून. का, कारण की इंडियन एअरफोर्सचं ते इस्टॅब्लिश झालं होतं त्या दिवशीच 8 ऑक्टोबरला. इंडियन एअरफोर्स ब्रिटिश एम्पायरकडून 8 ऑक्टोबर 1932ला. ठीक आहे. हे जवळ 2022 जे आहे 19th फाउंडेशन डे आहे. ठीक आहे. या दिवशी काय केलं गेलं, इंडियन एअरफोर्सची परेड केली गेली फ्लाय फास्ट चंदीगडच्या चंदीगड इथं. ठीक आहे. चीफ ऑफ एअर स्टाफ कोण आहे सध्या, VR चौधरी. त्यानंतर आहे 4th
ते 10 ऑक्टोबर 4 ते 10 ऑक्टोबर वर्ल्ड स्पेस वीक ऑब्झर्व केला गेला बघा. वर्ल्ड स्पेस वीक इंटरनॅशनल डे आहे हा. इंटरनॅशनल सेलिब्रेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड देअर कंट्रीब्युशन टू द बेटरमेंट ऑफ ह्युमन कंडिशन. युनायटेड नेशननी कधी डिक्लेअर केला? 1999ला डिक्लेअर केला बघा. 1999ला प्रत्येक वर्षी 4 ते 10 ऑक्टोबरच्या रेंजमध्ये वर्ल्ड स्पेस वीक हे ऑब्झर्व करतो. थीम काय होती या वर्षीची? स्पेस आणि सस्टेनेबिलिटी. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे नॅशनल वाईल्ड लाईफ वीक. तो कधी ऑब्झर्व केला गेला? 2 to 8 ऑक्टोबर नॅशनल वाईल्ड लाईफ वीक. ठीक आहे, वाईल्ड लाईफ वीक 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर एव्हरी इयर इन एफर्ट टू प्रोटेक्ट अँड प्रिझर्व वाईल्ड लाईफ. प्रोटेक्ट करण्यासाठी प्रिझर्व करण्यासाठी वाईल्ड लाईफशी रिलेटेड वेगवेगळे इथं काय केलं जातं? अवेअरनेस कॅम्पेन केल्या जातात. आयडिया ऑफ नॅशनल वाईल्ड लाईफ वीक वॉज प्रपोज बाय इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ 1952 while the first wildlife week was commemorated in 1957. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. त्यानंतर आहे बघा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ आहे हा. काय? ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ 1 ते 31 ऑफ ऑक्टोबर. काय आहे? ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ. या दिवशी काय ब्रेस्ट कॅन्सरचं जे काही अवेअरनेस कॅम्पेन्स आहे ते केले जातात. ठीक आहे, याचं चिन्ह पण आहे बघा पिंक रिबन. पिंक रिबन इज इंटरनॅशनल सिम्बॉल फॉर ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस. त्यानंतर आहे बघा या वर्षी पुढच्या वर्षी म्हणजे 2023ला इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स आहे बघा. 2018लाच डिक्लेअर केलं आहे गव्हर्नमेंटने. 2018ला काय डिक्लेअर केलं आहे? 2023चं जे काही इयर आहे ते इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स असणार आहे. तर सध्या काय आहे ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर आणि नाफेड यांनी एक MOU साईन केलेलं आहे, एक अग्रीमेंट साईन केलेलं आहे. काय? इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स बूस्ट करण्यासाठी. कोण आहे? डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर आणि फार्मर्स वेलफेअर ऑफ नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजे नाफेड यांनी साईन केलेलं आहे. काय करायचं की 2023ला मिलेटचं प्रमोशन करायचं आहे. दोन्ही ऑर्गनायझेशन त्यासाठी काम करणार आहे, मार्केटिंग करणार आहे. ठीक आहे, तर हे आपले फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबरचं महत्त्वाचे अपडेट झालेले आहेत. ठीक आहे, आपण आपल्या आता पुढच्या वीकचे पण आपण अपडेट पुढच्या वीकमध्ये आपण पोस्ट करणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट ह्याच्यावरती मिळत जातील बघा. डेली अपडेट आणि वीकली अपडेट्सचा पण आपण व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत या यूट्यूब चॅनलवरती. ठीक आहे, आमच्या टेलिग्राम चॅनल करण_AKRला करंटसाठी तुम्ही जॉईन करून घ्या. आणि आमच्या करिअर बाबा _ABD साठी बँकिंगशी रिलेटेड सर्व महत्त्वाचे अपडेट्स आणि महत्त्वाचे जे काही सब्जेक्टशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आम्ही करिअर बाबा _ABD वरती पोस्ट करत असतो. ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण आता आपल्या पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.